नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि हस्ते या मालिकेतील आज हा 14वा भाग. मागच्या भागात आपण बँकेच्या नवीन इमारतीचं म्हणजे स्वतःची बँकेची हेड ऑफिसची इमारत झाली त्याचा उद्घाटनापर्यंत आलो होतो. आज पुढचा भाग. 1973 मध्ये नवीन शाखा उघडण्याचा अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा झपाटा कायमच राहिला. त्या वर्षात 11 नवीन शाखा उघडून शाखांची एकूण संख्या 72 झाली. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बँकेची शाखा आहे असे सर्वमान्य स्वरूप प्राप्त झाले. आर्थिक निर्देशांकातही भरीव वाढ झाली. याच वर्षात बँकेने कर्मचाऱ्यांना स्कूटर, मोटरसायकल वगैरे घेण्यासाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज देण्यास सुरुवात केली. आपल्या बँकेचा ब्रांच मॅनेजर सायकलवरून जाये करतो हा बँकेला कमीपणा ही एक. आणि दुसरी म्हणजे ज्यांच्यावर आपण महत्त्वाचे कर्जविषयक निर्णय सोपवतो त्यांना किमान आवश्यक सुविधा आपणच पुरवल्या पाहिजेत अशा दोन्ही जाणीवा व्यवस्थापनाला झाल्या. त्याचा सुपरिणाम अशी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात झाला. कालांतराने या सुविधा विस्तार कार लोन्सपर्यंत आणि दरमहा कारसाठी ठराविक लिटर पेट्रोलचा खर्च देण्यापर्यंतही झाला. अगदी अलीकडच्या काळात त्याचा गैरफायदाही घेतला गेला, म्हणजे जेव्हा विलीनीकरण त्यात शेवटच्या काही वर्षात. पण त्या सुविधांमागची प्रारंभिक जाणीव प्रामाणिकच होती आणि स्टाफनेही पूर्वी तिचा कधी गैरफायदा घेतला नव्हता. आपुलकी केवळ बँकेच्या बोधवाक्यात नव्हती तर असंख्य ग्राहकांना तिच्या दैनंदिन व्यवहारातही प्रत्यय येत होता. केवळ ग्राहकच नव्हे तर सामाजिक अडचणीच्या वेळी बँकेची सेवा वेगळेपणाने उठून दिसत असे. सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळाचा प्रचार भिक्षा दौरा दरवर्षी 3 महिने महाराष्ट्रातील विविध गावात जातो. प्रत्येक गावी 8-10 दिवस समर्थ विचारांचा प्रचार करून जनतेकडून सज्जनगडावर चालणाऱ्या अन्नदानासाठी रामदासी मंडळी द्रव्य आणि धान्य रूपाने भिक्षा गोळा करतात. 1960 पासून आजही ती परंपरा चालू आहे. असे प्रत्येक गावी गोळा झालेले द्रव्य तेथील बँकेच्या खात्यात जमा करण्याची व ती रक्कम मंडळाच्या सातारा शाखेतील खात्यात ट्रान्सफर करण्याची विनामूल्य सेवा बँकेने सदैव उपलब्ध करून दिलेली आहे. अशाच तऱ्हेची सेवा अनेक सार्वजनिक संस्थांना आणि साहित्य संमेलनाने बँक देत आलेली होती. बँकेच्या विलिनीकरणानंतर अर्थात IDBI ने हे बंद केलं. त्यानंतरच्या काळात समर्थ सेवा मंडळाला बँक ऑफ महाराष्ट्राने ती सवलत दिली. समर्थ सेवा मंडळाचे मी ट्रस्टी होतो, मी अध्यक्ष होतो काही काळ, म्हणून मला हे नक्की माहीत आहे. अशा समाजाभिमुख सेवेचे आणखी एक उदाहरण नमूद करण्यासारखे आहे. 1972-73 मध्ये मुंबईतील एडवर्ड मिल बंद होऊन सुमारे 1200 कामगार बेकार झाले. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रॉव्हिडंट फंडापैकी काही रक्कम कायदेशीर परवानगी घेऊनच उचल म्हणून देण्याचे मान झाले. मात्र ते पेमेंट चेकनेच करायचे होते. 1200 कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण सुमारे 12 लाख रुपये मिळणार होते. पण ती चेक पेमेंटची जबाबदारी एकाच बँकेने घेणे आवश्यक होते. लेबर युनियनच्या नेत्यांनी परळपासून माटुंग्यापर्यंत अनेक बँकांशी संपर्क साधला, परंतु कोणीही ती जबाबदारी घेण्याची उत्सुकता दाखवेना. कारण सरळ होते, प्रचंड कामाचा व्याप होता आणि बँकेला त्यात आर्थिक लाभ काही नव्हता. शेवटी त्यांनी युनायटेड वेस्टर्नच्या दादर पूर्व शाखेशी संपर्क साधला. त्या शाखेचा स्टाफ सर्व मिळून 12-15 आणि हा एवढा व्याप करायचा म्हणजे नेहमीचे काम पूर्ण करून 12-14 तास राबायला लागणार होते. पण त्या शाखेने ही जबाबदारी कर्तव्यभावाने आव्हान म्हणून स्वीकारली. पेमेंटचा दिवस एखाद्या सोहळ्यासारखा साजरा झाला. मिलच्या आवारातच एक छोटा मंडप घालून टेबले लावली गेली. सकाळी 8 पासून कामगारांनी शिस्तीने रांगा लावल्या. ते दृश्य पाहायलाही गर्दी झाली. शिस्तशीर व आपुलकीने शाखाधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत सर्वांनी मनापासून जिद्दीने काम केले. संध्याकाळी 6 वाजता शेवटच्या कामगाराला चेक पेमेंट पूर्ण सिद्ध झाले. पुढील 2-3 दिवसातच त्या कामगाराला बँकेतून रोख रक्कम व ती कमिशनचा काही खर्च न होता मिळाली. बँकेला प्रॉव्हिडंट फंडाकडून अगदी किरकोळ रक्कम बँक चार्जेस मिळाले. पण त्यामुळे कामगार वर्गाचे आणि त्या परिसरातील सर्वांशी जोडली गेलेले आपुलकीचे नाते हे बँकेला जास्त मोलाचे होते. 1972 सालच्या प्रचंड दुष्काळाने आर्थिक क्षेत्रातही आपले परिणाम दाखवले. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला बचत करणे अशक्य झाले. कारण जिथे रोजचे भागायचीच पंचायत तिथे बचत कुठून करणार. 1973 मधील मध्य पूर्वेतील तेल संकटामुळे सर्वत्रच किंमत वाढ झाली. महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलनवाढीवर नियंत्रणाचा उपाय म्हणून SLR वाढवून 40% व CRR 60% नेला. या सगळ्याचा परिणाम सर्वच बँकांच्या ठेवीच्या वाढीवर होणे अपरिहार्य होते. याबरोबरच अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारासाठी केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यावर कडक निर्बंध लादण्यात आले. दुसरीकडे गोरगरीब व वंचितांच्या सहाय्यासाठी राबवल्या जाणाऱ्या पतपुरवठ्याचे प्रमाण बँकांनी कसोशीने वाढवलीच पाहिजे, इकडेही रिझर्व्ह बँकेने बारकाईने लक्ष दिले.
या सर्वांचा एका बाजूला प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे बँकेने त्यावर उपाय म्हणून नवीन शाखाद्वारे नवनवीन भौगोलिक क्षेत्रात जाण्याचा आणि तेथे आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवून परिस्थितीची पावले अनुकूल करण्याचा प्रयत्न केला. 1974 मध्ये बँकेने फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट मुंबईत सुरू केले. त्याच्या उद्घाटनाला रिझर्व्ह बँकेचे स्मिथ आडारकर व स्टेट बँकेचे चेअरमन R.K. तलवार आले होते. त्या दोघांनी बँकेच्या कामकाजाचे व प्रगतीचे कौतुक केले. महाराष्ट्राबाहेर प्रथमच मध्य प्रदेशात दुर्ग येथे आणि त्याबरोबर त्याच राज्यात राजनंदगाव, बुरहानपूर, सनावद आणि इंदूर येथे शाखा उघडल्या गेल्या. त्या शाखांच्यासह श्रीरामपूर, जालना, मुलुंड, मुंबईतलं मुलुंड, चाळीसगाव, भुसावळ, मालेगाव मिळून एकूण 11 नवीन शाखा 1974 मध्ये उघडण्यात आल्या. त्या वर्षाच्या अखेरीस ठेवी 33 कोटी तर ॲडव्हान्सेस 20 कोटीपर्यंत पोहोचले. रिझर्व्हची भांडवलाच्या सव्वापट होऊन सर्व तरतुदी वजा निव्वळ नफा 6 लाखापर्यंत पोहोचला. या प्रगतीचे फलित म्हणून बँक A क्लासमध्ये पोहोचली. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीनं बँकेला A वर्ग मिळाला. छत्रपती शिवराय आणि पुढे पेशव्यांनी उत्तर भारत हे आपले लक्ष ठेवले होते. बँकेचा विस्तार ही पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश याच मार्गाने उत्तर भारत आणि दिल्ली हे लक्ष ठेवून चालला असल्याचे दिसते. 1975 मध्ये एप्रिल महिन्यात शिरीष कुमार या स्वातंत्र्य हुतात्म्याच्या नंदुरबार येथे 84वी शाखा उघडून त्या वर्षाचा स्कोअर सुरू झाला. कोकणातील खेड, मुंबईजवळचं भाईंदर, मिरज, उदगीर, मुंबईतील गोरेगाव, पंढरपूर, अकोट, वरुड, नागपूरमधील धरमपेठ आणि देसाईगंज आणि ग्वाल्हेर मध्य प्रदेशला करून 96वी शाखा गोव्याच्या पणजी या राजधानीत मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या हस्ते उघडण्यात आली. खांडवा आणि सदाशिव पुणे नंतर 99वी शाखा गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे मान्य जयकृष्ण हरिवल्लभदास यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर 1975 मध्ये कार्यान्वित झाली. वर्ष संपत आले होते आणि आता प्रतीक्षा होती 100व्या शाखांचे शतक पूर्ण होण्याची. बँकेच्या इतिहासातील तो शुभयोग आला 14 डिसेंबरला आणि भारताची राजधानी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नामदार अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते दिल्लीतील शाखेचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले. दिल्लीतील बहुसंख्य मराठी मंडळी शिवछत्रपतींची राजधानी साताऱ्यातील या बँकेच्या स्वागतासाठी त्या समारंभाला आवर्जून उपस्थित होते. बँकेच्या उत्कर्षाचा एक महत्त्वाचा टप्पा साध्य झाला होता. बँकेच्या ठेवी 40 कोटी तर ॲडव्हान्सेस 25 कोटी झाले होते. 1937 ते 1975 अशी 38 वर्षे संस्थापक, चेअरमन, संचालक, मॅनेजर आणि सर्व स्टाफने केलेल्या तपश्चर्येला दृश्यफळ लाभले होते. आता नजर होती 100 कोटी ठेवींच्या उद्दिष्टाकडे. त्याच वर्षातील आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख आवश्यक आहे. मुंबईच्या प्रेस्कॉट रोडवर बँकेने प्रमुख इमारतीत संपूर्ण तळमजला खरेदी केला. तेथील रिजनल ऑफिसच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री वसंतराव नाईक आवर्जून आले होते. बँकेची ती मुंबईतील सुवास्तू भावी काळात ही महत्त्वाची ठरणार होती. 1974ला सुरू झालेले फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटही आता गती घेत होते. त्या व्यवहाराचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी बँकेने आपले अधिकारी कलकत्त्याला स्टेट बँकेच्या फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट ट्रेनिंगसाठी पाठवले होते. स्टेट बँकेचे चेअरमन R.K. तलवार यांनी बँकेसाठी ती खास सोय आपुलकीने उपलब्ध करून दिली होती. ते अधिकारी आता डिपार्टमेंट उत्तम सांभाळत होते. व्यवहार वाढत होते. ब्रिटन, अमेरिका आदी देशातून कॉरेस्पॉन्डंट बँकर्सशी करार होऊन त्यांचे उत्तम सहकार्य मिळू लागले होते. बँक गॅरंटी, लेटर्स ऑफ क्रेडिट असा प्रत्यक्ष रक्कम न गुंतणारा व्यवसाय, ज्याला बँकिंग क्षेत्रात नॉन फंड बिझनेस म्हणतात, त्यावरही लक्ष केंद्रित करायला चांगल्यापैकी प्रारंभ झाला होता. बँकेच्या तेव्हाचे संचालक मंडळातील सदस्यांचे निस्वार्थ योगदान व दामले यांना असलेला भक्कम पाठिंबा याचाही या प्रगतीत मोठा वाटा होता. गोपाळराव पालकर ज्येष्ठ विधिज्ञ व स्वातंत्र्यसैनिक होते. बाबुरावजी पारखे ज्येष्ठ उद्योजक तर कांतीभाई शाह व्यापार आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात होते. अप्पासाहेब साठे अभ्यासू वकील तर वसंतराव करंदीकर प्रगतशील कृषीतज्ञ होते. मुकुंदराव दापके रासव संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते. बँकेच्या नवीन शाखांच्या इमारतीत इलेक्ट्रिफिकेशनच्या कामात ते विनामूल्य मार्गदर्शन व सूचना करीत. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. GD तथा हरिभाऊ आपटे उद्योजक होते. प्लास्टिक उद्योगात ते तज्ज्ञ होते. असे विविध क्षेत्रातले ज्ञान असलेले, व्यापक जनसंपर्क असलेले आणि मुख्य म्हणजे कोणत्याही लाभाची अपेक्षा न धरणारे सर्वच संचालक असण्याचे बँकेचे मूळ वैशिष्ट्य कायम होते. त्यांच्या ज्ञानाचा लाभ निश्चितच चेअरमन दामले यांना सदैव होत होता.
1975 गोपाळराव पारखांचे निधन झाल्यावर त्यांच्या जागी ज्येष्ठ उद्योगपती बाबूजी पारखे संचालकपदी आले आणि त्यांचाही मार्गदर्शनाचा लाभ बँकेला होत राहिला. जून 1975 इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. मतस्वातंत्र्यावर अनेक बंधने घालण्यात आली. आणीबाणीच्या अनेकविध भल्याबुऱ्या परिणामांची चर्चा करण्याचा किंवा तिच्या योग्यतेविषयी निष्कर्षाचा आपला उद्देश नाही. मात्र त्यामुळे सर्वच क्षेत्रावर बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा झाली हे नाकारता येत नाही. बँकेमधील तत्परता वाढली. सेवक वर्गातील मनमानीपणाला, अनियमितपणाला आणि आंदोलनाला आळा बसला. ग्राहकांना तत्पर सेवा मिळू लागली. हे सामान्य माणसाच्याही अनुभवास येऊ लागले. 1 जुलै 1995 इंदिराजींनी 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला. त्या अंतर्गत बँकिंग क्षेत्राकडून वंचित वर्गाला आणि अल्पभूधारकांना अधिकाधिक आणि सुलभ अर्थसहाय्य सक्तीचे करण्यात आले. अशांचे वेगळ्या ग्रामीण भागात कर्ज मेळावे भरून कर्जे देण्यात आली. हे सगळं बँकिंग क्षेत्राला नवीन होतं. आतापर्यंत ठेवीचे उद्दिष्टे पूर्ण करायला लागायचं. आता या क्षेत्राला दिलेल्या कर्जांची उद्दिष्टपूर्ती महत्त्वाची बनली. त्यात अनेकांनी गैरफायदा घेतला, परंतु तरीही बहुसंख्य वंचितांना लाभ मिळाला हेही खरेच आहे. युनायटेड वेस्टर्नला हे नवीन नव्हते. म्हणजे पूर्वी बँका अशा छोट्या घटकांना कर्ज देत होती, पण त्याचे वाढते प्रमाण व रिझर्व्ह बँकेचा धोरणा नवीन होता. बँकेने हे आव्हान स्वीकारून ती उद्दिष्टे जवळपास साध्य केली. पशुपालन कर्जे, पाणीपुरवठा योजना असे अनेक प्रकल्प बँकेच्या अर्थसहाय्याने उभे राहिले. 1976 कर्नाटकची राजधानी बंगलोर, बेळगाव गुजरातमध्ये बडोदा व मरोळ मुंबईमधला या 4 नवीन शाखा उघडल्या गेल्या. सर्वार्थाने बँक आता मल्टीस्टेट झाली होती. त्यामुळे व्यापार उद्योग क्षेत्रातील अनेक खातेदारांची मोठी सोय होऊन त्यांचा बँकेकडील ओघ वाढला. एस. कुमार्स, आपटे ग्रुप, किर्लोस्कर ग्रुप ब्रदर्स असे मध्यंतरी बँकेकडे खातेदारी व्यवहाराबद्दल समाधानी होते. वर्षाखेरीस ठेवी 48 कोटी ते ॲडव्हान्सेस 30 कोटीपर्यंत पोहोचले. पुढील काळात प्रगती वर्धिष्णू राहण्यासाठी बँकेच्या शेअर्सची स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी लिस्टिंग करावे असा मतप्रवाह सुरू झाला होता. त्यायोगे भांडवल बाजारात उतरून भांडवल वाढवणे शक्य होणार होते, परंतु त्यात एखाद्या उद्योग समूहाने बँकेवर नियंत्रण मिळवण्याचा धोकाही होता. असाच प्रस्ताव यापूर्वी 2दा मांडण्यात आला होता व तेव्हाही याच कारणाने तो फेटाळला गेला होता. यावेळी व्यवस्थापनाने पूर्वसुरींच्या सावधगिरीचे स्मरण करून तो विषय भासणातच टाकला. 1977 बँकेने सर्व स्टाफला राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे पे स्केल देण्यास प्रारंभ केला. बँकेच्या कर्मचारी संघाबरोबरच ऑफिसरची स्वतंत्र संघटना 1971 साली सुरू झाली होती. या दोन्ही संघटना संघ परिवाराच्या भारतीय मजदूर संघाशी संलग्न होत्या. बँकिंग क्षेत्रात एकमेव युनायटेड स्टेट्समध्येच या संघाच्या संघटना असल्यामुळे राष्ट्रीय बँकिंग ॲग्रीमेंटमध्ये, कारण बाकीच्या सर्व संघटना CPIच्या म्हणजे कम्युनिस्ट पार्टीच्या आधिपत्याखाली होत्या, त्यामुळे बँकिंग ॲग्रीमेंटमध्ये त्या पार्टीनेच त्यामुळे त्या करारातील सर्व लाभ त्यांना बँकेच्या धोरणामुळे मिळत राहिले, पण करारातील कोणत्याही जबाबदाऱ्या मात्र त्यांना बंधनकारक नव्हत्या. संघटनांच्या दृष्टीने ही विन विन सिच्युएशन होती आणि ती व्यवस्थापनाच्या सांगूच्या धोरणामुळेच प्राप्त झाली होती. अगदी बँकेच्या हस्तापर्यंत ही स्थिती कायम होती. 1997 6 ग्रामीण तर 4 शहरी शाखा उघडून शाखांची संख्या 115वर पोहोचली आणि ठेवी 50 कोटीची मर्यादा ओलांडून 55 कोटी आणि ॲडव्हान्सेस 34 कोटीवर पोहोचले आणि 12% बँकेनं तेव्हा डिव्हिडंडही दिलं. आज आपण इथे थांबूया. 1978 पासून पुढचा भाग आपण उद्या पाहू. तोपर्यंत नमस्कार.